नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीच्या सामान्य विज्ञान या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 4 आपत्ती व्यवस्थापन हा भाग आज आपण पाहणार आहोत। मुलांनो, जीवन हे सुखदुःखांचे मिश्रण आहे। आयुष्यात अनेक चांगल्या वाईट गोष्टी घडत असतात। कधीकधी कठीण प्रसंगांना आपल्याला सामोरे जावे लागते। समाजात सुद्धा अशा चांगल्या वाईट गोष्टी घडत असतात, तेव्हा सर्वांना त्याला सामोरे जावे लागते। त्यातून वेगवेगळे मार्ग काढावे लागतात। वेळप्रसंगी एकमेकांना मदतीचा हातही द्यावा लागतो। या पाठात आपण बऱ्याच गोष्टी पाहणार आहोत। या पाठाकडे एक अभ्यासक्रमाचा भाग म्हणून न पाहता त्यातून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील। त्याचा तुम्हाला आयुष्यात नक्की उपयोग होईल। तेव्हा हा पाठ लक्षपूर्वक ऐका आणि समजून घ्या। चला तर मग सुरू करूया। मुलांनो, आता हे चित्र पहा। यात एकूण 6 चित्र दाखवली आहेत। त्याचे निरीक्षण करा आणि या 6 चित्रात तुम्हाला कोणते प्रसंग दिसतात ते सांगा। आता तुमच्याच शब्दात सांगायचे म्हटले तर पहिल्या चित्रात आपल्याला रस्त्यांना भेगा पडलेल्या दिसतात, तसेच इमारतीच्या भिंतींना सुद्धा भेगा पडलेल्या दिसत आहेत। आता दुसरे चित्र पहा। या चित्रात कडक उन्हामुळे जमिनीला भेगा दिसतात। झाडांची पानेही गळून गेलेली दिसतात। एकंदर दुष्काळासारखी परिस्थिती आपल्याला दिसते आहे। आता तिसरे चित्र पहा। या चित्रात भरपूर पाऊस पडतो आहे। यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। घरात पाणी शिरल्यामुळे एक माणूस छतावर बसल्याचे पण आपल्याला दिसत आहे। चौथ्या चित्रात घराला आग लागल्याचे दिसत आहे। 5व्या चित्रात आपल्याला खूप मोठे चक्रीवादळ आल्याचे दिसत आहे। यामुळे झाडे उन्मळून पडल्याचे दिसते आहे आणि घरांचे छप्पर सुद्धा वादळाबरोबर उडाल्याचे दिसते। आणि शेवटच्या 6व्या चित्रात एक ज्वालामुखी दिसत आहे। त्यातून लाव्हारस बाहेर पडत आहे। हे होतं आपलं सर्वसाधारण निरीक्षण। आता या प्रसंगात तुम्ही काय केले असते? तुम्ही स्वतः कधी असा प्रसंग अनुभवला आहे काय? आणि हे प्रसंग का उद्भवतात? मुलांनी या प्रश्नांची उत्तरे वहीमध्ये लिहा आणि व्हिडिओ पाहणाऱ्यांनी जर असा प्रसंग अनुभवला असेल तर त्या ठिकाणाचे नाव आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा। मुलांनो, संकटेही आपल्याला सांगून येत नाही, ती अचानक उद्भवतात। यामुळे मोठ्या प्रमाणावर लोक मृत्युमुखी पडतात। समाजाची अर्थव्यवस्था विस्कळीत होते। आता सध्याचेच उदाहरण घ्या ना। कोरोना येताना सांगून आला नाही। अचानक हे संकट उद्भवले आणि हसते खेळते जग मात्र दुःखाच्या खाईमध्ये लोटले गेले। अशा अचानक उद्भवणाऱ्या संकटांना आपत्ती असे म्हणतात। आता आपत्तीची व्याख्या लक्षात घ्या। अचानक उद्भवणाऱ्या संकटामुळे राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणावर जीवित, आर्थिक आणि सामाजिक हानी होते। अशा संकटांना आपत्ती असे म्हणतात। अशीच एक आपत्ती 1993 मध्ये लातूर जिल्ह्यातील किल्लारी या भागामध्ये आली। त्यावेळेस रात्रीच्या वेळी तीव्र भूकंपाचे धक्के बसले होते। या भूकंपाने हजारो लोकांचा मृत्यू झाला। ही त्यावेळची एक भीषण दुर्घटना होती। तसेच जुलै 2005 साली अशीच घटना घडली। आजही ते साल आठवले की मुंबईकरांच्या अंगावर काटा उभा राहतो, कारण त्यावेळी मुसळधार पावसाने नदीचे पाणी तुंबले। त्यामुळे महापूर येऊन अनेक लोकांचे बळी गेले होते। तसेच जुलै 2014 मध्ये पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण हे गाव दरड कोसळल्याने डोळ्यांदेखत उद्ध्वस्त झाले। पावसामुळे डोंगरकडा कोसळला आणि दगड मातीच्या ढिगाऱ्यात अनेक माणसे गाडली गेली व मृत्युमुखी पडली। सारे गावच या ढिगाऱ्याखाली गाडले गेले। तसेच नोव्हेंबर 2015 मध्ये तमिळनाडूमध्ये अतिवृष्टीने अनेक लोक मृत्युमुखी पडली। अशा या झालेल्या आपत्ती होत्या। आता थोडे डोके चालवा। तुम्ही मुलं शाळेमध्ये येताना किंवा शाळेत असताना तुमच्यावर कोणकोणती आपत्ती येऊ शकतात? आता शाळेत येताना आपल्याबरोबर बऱ्याच गोष्टी घडू शकतात। तुम्ही सायकलवर जात असाल तर कोणीही तुम्हाला धडक देऊ शकते किंवा तुम्ही धडकू शकता। तसेच पायी जात असाल तर खड्ड्यात पाय अडकून पडू शकता, ठेच लागू शकते किंवा पाय मुरगळू शकतो। किंवा शाळेत असताना
खेळताना तुम्ही पडू शकता, तसेच बेंच लागू शकतो, यासारख्या अनेक गोष्टी आपल्यासोबत घडू शकतात. आता या गोष्टी घडू नये म्हणून काय सावधानता बाळगावी याचा विचार करा आणि काळजी घ्या. आता आपत्ती म्हणजे काय हे तुम्हाला माहीत झाले. या आपत्ती कशामुळे येतात आणि त्या कशा स्वरूपाच्या असतात ते पाहूया. पहिलं आहे अतिवृष्टीमुळे येणारा महापूर. दुसरं आहे भूकंप, विजांचे कोसळणे, ज्वालामुखी यासारखी आपत्ती. तिसरी आपत्ती आहे जंगलाला अचानक लागलेली आग. चौथी आपत्ती आहे वाढत्या लोकसंख्येमुळे छोट्या प्रदेशात लोकांची गर्दी होणे, त्यामुळे धोक्याची तीव्रता वाढते. तसेच पाचवी आपत्ती आहे बेसुमार प्रमाणात होणारी बांधकामे. सहावी आपत्ती आहे पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल. आणि सातवी आपत्ती आहे दहशतवाद, दंगल, गुन्हेगारी यातून होणारे बॉम्बस्फोट, हल्ले, आग लागणे, घातपात होणे यासारख्या आपत्ती निर्माण होऊ शकतात. आपत्तीचे मानवनिर्मित व नैसर्गिक हे दोन मुख्य प्रकार आहेत. आता नैसर्गिक आपत्तीविषयी पाहूया. नैसर्गिक आपत्ती ही निसर्गतः घडते. यात मानवी हस्तक्षेप नसतो. या आपत्ती अचानक उद्भवू शकतात. उदाहरणार्थ भूकंप, महापूर, दुष्काळ, त्सुनामी, वादळे इत्यादी या आहेत नैसर्गिक आपत्ती. आता मानवनिर्मित आपत्ती पाहू. मानवी हस्तक्षेपामुळे किंवा मानवाच्या चुकांमुळे या आपत्ती प्रामुख्याने घडून येतात. उदाहरणार्थ दहशतवाद, दंगल, बॉम्बस्फोट किंवा मोटार अपघात यासारख्या आपत्ती या मानवनिर्मित आपत्ती आहेत. आता आपण काही आपत्तींची सविस्तर माहिती पाहू. पहिली आपत्ती आहे भूकंप. भूकंप या शब्दाच्या नावातच आहे. भू म्हणजे जमीन आणि कंप म्हणजे थरथरणे. भूगर्भातील हालचालींमुळे प्रचंड प्रमाणात ऊर्जेचे उत्सर्जन होते. त्यामुळे भूकंप लाटा तयार होऊन पृथ्वीच्या पृष्ठभागात हालचाल होते. यामुळे जमीन थरथरते, हलते किंवा जमिनीला भेगा पडतात. थोडक्यात भूकवचामध्ये कंपन होणे यालाच भूकंप असे म्हणतात. भूकंप जरी नैसर्गिक आपत्ती असली तरी मोठी धरणे बांधल्याने किंवा खाणकाम करणे ही मानवनिर्मित कारणेसुद्धा जबाबदार असल्याचे मानले गेलेले आहे. आता भूकंपाचे परिणाम पाहू. भूकंपामुळे बांधकामे, पूल, रस्ते, लोहमार्ग उद्ध्वस्त होतात. नद्यांच्या प्रवाहाची दिशा बदलू शकते. भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी होते. आता आपण महापुराविषयी पाहू. महापूर ही संपूर्ण जगात वारंवार उद्भवणारी नैसर्गिक आपत्ती आहे. जास्त पावसामुळे सर्व ठिकाणचे पाणी नदीत जमा झाल्याने नदी दुथडी भरून वाहते. पाणी हे नदीच्या काठाबाहेर जाते तेव्हा पुराचे संकट उद्भवते आणि गावात पाणी शिरते. मोठ्या शहरात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला की पाणी निचरा करणारी व्यवस्था अपुरी पडते. गटारे जर स्वच्छ नसतील तर प्लास्टिक किंवा इतर गोष्टी अडकून गटारे तुंबतात आणि पाणी रस्त्यावर पसरते. तसेच आजूबाजूच्या परिसरात व घरातही पाणी शिरते. या महापुरामुळे कोणते परिणाम होतात ते पाहूया. महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्त हानी होते. माणसे मृत्युमुखी पडतात. संपत्तीचे, घरादाराचे नुकसान होते. महापुरामुळे जमिनीची धूप होते. म्हणजे पुरामुळे जमिनीवरील सुपीक मातीचा थर पाण्याबरोबर वाहून जातो आणि खडक उघडे पडतात. त्याबरोबर पिकांचे अमाप नुकसान होते. शेतात पाणी शिरते, त्यामुळे उभे पीक वाहून जाते. शेतात पाणी ओसरल्यावर गाळ साचतो, सगळे नासधूस होते. पूर ओसरल्यानंतरही आजार, रोगराई यामुळे लोकांचे आरोग्य खालावते. पूर परिस्थितीत माणसे सतत भिजलेली असतात. अन्नपाणी वेळेवर मिळत नाही. कोणतीही मदत वेळेत पोहोचत नाही. तसेच जनावरे सुद्धा वाहून जातात किंवा बुडून मरतात. पाणी ओसरल्यावर त्यांची मृत शरीरे तशीच पडलेली असल्याने रोगराई किंवा दुर्गंधी पसरते. याचा सुद्धा माणसाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. आता वादळांविषयी पाहूया. हवेमध्ये कमी अधिक दाबाचे पट्टे तयार होऊन हवामानात बदल होतात. त्यामुळे वेगाने वारे वाहू लागतात आणि वादळे निर्माण होतात. या वादळांमुळे कोणते परिणाम होतात ते पाहूया. वादळग्रस्त प्रदेशांचे अमाप नुकसान होते. तसेच
जीवित व मालमत्तेची प्रचंड हानी होते. विजेचे खांब कोसळल्याने वीज पुरवठा खंडित होतो. तसेच दळणवळण यंत्रणा खंडित होते. आता वणवा म्हणजे काय ते पाहू. जंगल, कुरणे किंवा गवताळ प्रदेशात नैसर्गिक किंवा मानवी कारणांमुळे लागलेली अनियंत्रित आग म्हणजे वणवा होय. ही आग पसरण्याचा वेग प्रचंड असतो. प्राण्यांची घरे, झाडे सर्व काही जळून नष्ट होते. या वणव्यामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचे प्रचंड नुकसान होते. तसेच हवेचे प्रदूषण सुद्धा होते. आता आपण बऱ्याच आपत्ती पाहिल्या. या आपत्ती घडू नये किंवा त्या कशा प्रकारे त्याला तोंड देता येईल किंवा होणारे नुकसान आपल्याला कशा पद्धतीने टाळता येईल याचे नियोजन किंवा व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. लोकसहभाग आणि आपत्ती व्यवस्थापन यांचे नाते फार जवळचे आहे. आपत्ती टाळणे, आपत्तींना तोंड देण्यासाठी योजना तयार करणे व त्यांसाठी क्षमता मिळवणे म्हणजे आपत्ती व्यवस्थापन होय. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तींमध्ये होणारे नुकसान टाळण्यासाठी उपाय म्हणून आपत्कालीन नियोजन व्यवस्थापनाची जास्त गरज आहे. यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या संस्थेची 2005 मध्ये स्थापना करण्यात आली. ही संस्था आपत्ती व्यवस्थापनांतर्गत नियोजनाचे काम करते. मुलांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आपत्तीच्या काळात एकमेकांना मदत व सहकार्य करणे ही आपली सर्वांची नैतिक जबाबदारी व कर्तव्य आहे. जर आपल्या आजूबाजूला अशा आपत्ती निर्माण झाल्या तर आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी लगेच संपर्क करा. यासाठी मोबाईलवर खालील क्रमांकाचे नंबर डायल करा. त्यावेळेस तुम्हाला लगेच मदत मिळू शकेल. पोलिसांची जर मदत हवी असल्यास 100 नंबरवर कॉल करावा. तसेच जर कुठं आग लागली तर ती आग आटोक्यात जर येत नसेल तर 101 या नंबरवर कॉल करून अग्निशामक दलाची तुम्हाला मदत मिळू शकेल. जर कोणी इमर्जन्सी पेशंटला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचे असेल तर 102 या नंबरवर कॉल करा. तुम्हाला रुग्णवाहिका म्हणजे ॲम्ब्युलन्स लगेच उपलब्ध होऊ शकते. तसेच आपत्ती नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यासाठी 108 या नंबरवर कॉल करून आवश्यक ती मदत तुम्ही मिळवू शकता. हे 4 नंबर नेहमी लक्षात ठेवा. जर गरज असेल तरच कॉल करा. उगाच विनाकारण नंबर डायल करू नये. आता आपण आपत्ती पाहिल्या, त्यांच्यामुळे होणारे नुकसानही पाहिले. पण या आपत्ती उद्भवण्यापूर्वी किंवा जर उद्भवल्या तर आपण कोणती काळजी घ्यायला हवी ते पाहू. या उपाययोजना आहेत, नेहमी लक्षात ठेवा. पहिली उपाययोजना आहे रेडिओ किंवा टीव्हीवरील बातम्यांकडे सतत लक्ष ठेवा. त्यात काय सूचना दिल्या जातात, काय करायला सांगतात यावर लक्ष ठेवा. तसेच बॅटरीवर चालणाऱ्या रेडिओ किंवा मोबाईल वापरा. अतिवृष्टी किंवा वादळे निर्माण झाल्यास हवामान खात्याकडून नागरिकांना टीव्हीवर सूचना दिल्या जातात, त्या काळजीपूर्वक ऐका. अधिक माहितीसाठी www.imd.gov.in या वेबसाईटचा वापर करा. जेव्हा ढगफुटी होते अथवा अतिवृष्टीमुळे डोंगर उतारावर दरडी कोसळतात, टेकड्या डोंगर खचतात आणि खाली येतात, अशा वेळी आश्रयासाठी डोंगर पायथ्याशी थांबू नका. नदीला पूर आल्यास नदीकाठी घरे असणाऱ्यांनी घरात न थांबता सुरक्षित जागेचा आसरा घ्या. अशा वेळी खोलगट भागामध्ये पाणी साचते तेव्हा उंच जागी थांबा. वाहत्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरू नये किंवा वाहन पुढे नेऊ नये. भूकंपामुळे रस्त्याला किंवा जमिनीला भेगा पडतात. रेल्वेचे रूळ उखडले जातात. त्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना पुढचा मार्ग व्यवस्थित आहे का याची खात्री करा. आपत्तीच्या काळात एकटे न राहता मदत केंद्र किंवा छावणीचा आसरा घ्या, जेणेकरून आपल्याला औषधे, अन्नाची पाकिटे, पाणी, प्रथमोपचार यासारखी मदत लवकर मिळू शकते. आगीपासून बचावासाठी शाळा, हॉस्पिटल, रेल्वे स्टेशन या ठिकाणी अग्निशामक नळकंडे यांचा वापर करावा. भूकंपाचे हादरे बसतात, घरातील वस्तू पडायला लागतात. अशा वेळी घरातून बाहेर पडावे, मोकळ्या मैदानात उभे राहावे, मोठ्या इमारतींजवळ उभे राहू नये. तसेच घरातील मोठ्या टेबलाखाली आपण लपू शकतो. या होत्या आपत्ती उद्भवल्यास करावयाच्या उपाययोजना. आता प्रथमोपचाराविषयी पाहू.
दररोजच्या जीवनात आपल्याला अनेक आपत्तींना सामोरे जावे लागते. काही आपत्ती या लहान तर काही मोठे असतात. अचानक उद्भवलेल्या आपत्तींवर वैद्यकीय उपचार मिळण्यापूर्वी तात्काळ उपाययोजना होणे गरजेचे असते. थोडक्यात दवाखान्यात जाण्याअगोदर आपण जे उपचार करतो त्याला प्रथमोपचार असे म्हणतात. पहिला आहे बाह्य रक्तस्राव. हातापायाला लागून रक्त निघत असेल तर प्रथमतः अशा रक्तस्राव झालेल्या व्यक्तीला आराम वाटेल असे बसवा किंवा झोपवा. रक्तस्राव होणारा अवयव हृदयाच्या स्तरापेक्षा उंच ठेवा, कारण आपले रक्त हे हृदयाकडून अवयवाकडे सुद्धा वाहत असते. उंच ठेवल्याने रक्त जास्त बाहेर निघत नाही. तसेच जखम स्वच्छ पाण्याने धुवून ते स्वच्छ करावी. दुसरा आहे भाजणे किंवा पोळणे. किरकोळ भाजल्यास जखम झालेला भाग पाण्याने धुवा किंवा पाण्यात बुडवून ठेवा. त्यामुळे होणारी आग कमी होते. तसेच पाणी पिण्यास द्या. निर्जंतुक पाण्याच्या द्रावणात कपडा भिजवा व जखम हलक्या हाताने पुसून घ्या. तेलकट मलम लावू नका. जखमा कोरड्या ड्रेसिंगने झाकून ठेवा. जर गंभीररित्या भाजल्यास अशा व्यक्तीला प्रथम मानसिक आधार द्यावा. निर्जंतुक कापडाने भाजलेला भाग झाकावा. दागिने बूट काढून ठेवा. त्वचेवर आलेले फोड फोडू नये. तेलकट मलम लावू नये. कपडे जर त्वचेला चिकटले असतील तर ते ओढून काढू नका. जर व्यक्ती शुद्धीत असेल तर तिला पाणी द्या. शरीरात गरमी निर्माण होईल असे चहा कॉफीसारखे उत्तेजक पेय देऊ नये. तसेच तातडीने वैद्यकीय मदत घ्या. तिसरा आहे उष्माघात. उष्माघात हा प्रखर उन्हामध्ये जास्त वेळ काम केल्याने शरीरातील पाण्याचे व क्षारांचे प्रमाण अत्यंत कमी झाल्याने होतो. जर असं झाल्यास कोणती काळजी घ्यायची ते पाहू. रुग्णाला सावलीत किंवा थंड ठिकाणी न्या. त्याचे शरीर थंड पाण्याने पुसा. मानेवर थंड पाण्याने भिजवलेले कापड ठेवा. तसेच पिण्यास भरपूर पाणी किंवा सरबतासारखी पेये द्या. जर उलटी झाली असल्यास अशक्तपणा जर आला असेल तर मान एका बाजूला करून उताने झोपवा. तसेच तातडीने वैद्यकीय मदत घ्या किंवा दवाखान्यामध्ये घेऊन जा. चौथा आहे सर्पदंश. सापाच्या जवळपास 2000 जाती आहेत. मात्र त्यातील फक्त नाग, मण्यार, फुरसे, घोणस, समुद्र सर्प या थोड्याच सापांच्या जाती विषारी आहेत. म्हणून सगळ्याच सर्पदंशामध्ये प्राणहानी होते असे नाही, परंतु भीतीमुळे सुद्धा मानसिक धक्का बसतो व योग्य काळजी न घेतल्याने मनुष्य दगावतो. साप आढळल्यास त्याला लगेच न मारता सर्पमित्रांशी संपर्क करणे गरजेचे आहे. जर कोणाला सर्पदंश झाल्यास या गोष्टी नक्की करा. प्रथमतः जखम पाण्याने स्वच्छ धुवा. बाधितास धीर द्या. दंश झालेल्या जखमेच्या वरच्या बाजूला कपड्याने घट्ट बांधा. तसेच तातडीने वैद्यकीय मदत घ्या. पुढचा आहे कुत्रा चावणे. कुत्रा चावल्यामुळे माणसाच्या शरीरातील रक्त दूषित होण्याचा धोका असतो. म्हणून प्रथमोपचाराची व वैद्यकीय मदतीची आवश्यकता असते. जर असं झाल्यास या गोष्टी नक्की करा. जखम निर्जंतुक द्रावणाने अथवा पोटॅशियम परमॅंगनेटच्या पाण्याने धुवा. जखमेवर कोरडे कापड ठेवा. तसेच डॉक्टरी इलाज करा. अँटी रेबीजचे इंजेक्शन घ्या. मुलांनो, सुरुवातीपासून आतापर्यंत आपण बऱ्याच आपत्ती पाहिल्या. या आपत्तीमुळे कोणते दुष्परिणाम होतात हे सुद्धा पाहिले. जर अशा गोष्टी उद्भवल्या तर कोणती काळजी घेतली पाहिजे हे सुद्धा आपण पाहिले. थोडक्यात या पाठातून आपण काय काय शिकलो ते आता पाहूया. अचानक उद्भवलेली समस्या म्हणजे आपत्ती होय. आपत्ती या मानवनिर्मित व निसर्गनिर्मित असतात. जागरूकता व तात्काळ प्रतिसाद देणे आवश्यक असते. प्रभावी आपत्ती व्यवस्थापन व उपाययोजनांमुळे हानी कमी करता येते. दक्षतेची व प्रथमोपचाराची माहिती असणे प्रत्येकासाठी गरजेचे आहे. मुलांनो, या ठिकाणी आपला हा पाठ संपत आहे. धन्यवाद.